नाही बघा, देशातला तरुण आता भडकला आहे आणि त्याच्या भविष्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. तसं भवितव्य त्याला सुरक्षित वाटत नाही. म्हणून या देशामध्ये आता मला असं वाटतं की परिवर्तनाची सुरुवात हे युवक करतील. बघा, कोण सत्तेत यावं कोण सत्तेत येऊ नये हा प्रश्न आहे, पण ज्या वेळेस तरुणाच्या भविष्याचा प्रश्न येतो आणि ते आंदोलन करतात, तर संवेदना या कशा मेलेल्या आहेत या सरकारच्या, किंवा संवेदनहीन सरकार अशा प्रकारची आता मोदी सरकारची परिस्थिती आली आहे. गेली 20 दिवस जे एक आंदोलन सुरू होतं, साधी चर्चाही झाली नाही. आणि त्या पार्श्वभूमीवर मोर्चा निघाला आणि इतक्या त्या मुलांना ज्या पद्धतीनं पोलिसांनी बळाचा वापर करून, दंडुकेशाहीचा वापर करून बदलून काढलं, म्हणजे खरं म्हणजे हे काय आहे, लोकशाही आहे की नाही? बरं, त्या मुलांच्या हातात शस्त्र नव्हते, मुलांच्या हातात बंदुका नव्हत्या. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मुलांना अमानुषपणे ठोकणं हे कुठल्या लोकशाही याच्यामध्ये बोलते? ज्यांना म्हणजे आंदोलनाचा हक्कसुद्धा हिरावण्याचं काम जर हे सरकार करत असेल, तर यांना या देशामध्ये हुकुमशाही आणायची आहे, लोकशाही यांना संपवायची आहे. म्हणूनच राहुल गांधी हा विषय घेऊन काल त्यांची प्रेस झाली, त्यांनी आंदोलन केलं. आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतो आहोत. तालुक्याच्या ठिकाणी पालक विद्यार्थी रस्त्यावर येत आहेत. हे जरा मोदी सरकारने समजून घेतलं पाहिजे, महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने समजून घेतलं पाहिजे की यांच्या भावनाशी तुम्ही खेळू नका. त्यांचं म्हणणं आहे का, त्यावर काय तोडगा काढत असेल तर त्याच्यावर प्रश्न निर्माण झाले ते चर्चेतून सोडवा, ही भूमिका सरकारची असायला पाहिजे. पण दुर्दैवानं या देशामध्ये जे सरकारं आली आहेत ही कुठलीही चर्चा करायला तयार नाही, बोलायला तयार नाही आणि आंदोलन पूर्णतः दडपून टाकण्याचं काम करत आहेत. सोनम वांगचुकना त्या पद्धतीनं उचलल्या गेलं. मुलींच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हे तुम्ही दंडाने मारताय, थोडी तरी लाज ठेवा. हे काय पोलीस दिल्लीचे महिलांचं संरक्षण करू शकतील? हे पोलीस महिलांचं संरक्षण करू शकतात? अशा तरुणींच्या बरोबर असं अभद्र व्यवहार करणारी जर पोलिसांची मानसिकता असेल तर या देशात कोण सुरक्षित आहे? म्हणूनच काल आम्ही ते आंदोलन केलं. हे आंदोलन सुरू राहील जोपर्यंत त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होत नाही. आता राहुलजींनी सांगितलं आहे की धर्मेंद्र प्रधानबरोबर गृह विभागाच्या अमित शहानी सुद्धा राजीनामा दिला पाहिजेत. हे राहुलजींनी त्यांची मागणी केली. आज सभागृहामध्ये जर हे मान्य असतील, 5 अटी दिल्यात त्या मान्य असतील तरच आम्ही चर्चा करू सभागृहात, अशी भूमिका ठेवली आहे. हे सरकार आंदोलनाला का घाबरते? हे डरपोक सरकार आहे. म्हणूनच पोलिसांच्या बळाचा वापर करून आंदोलन आम्हाला बळजबरीनं उचलून न्यायचं काम आणि गाडीत कोंबण्याचं काम हे सरकार करत आहे. नीट पेपर लीकवर पहिल्यांदा पंतप्रधानांची प्रतिक्रिया आली. त्यांना म्हणलं की या प्रकरणातला संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाईल, दोषीवर कडक कारवाई केली जाईल आणि याचा विरोध म्हणून आता सध्या संसद भवनामध्ये इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांचं आंदोलन आहे. बघा, हे पूर्वी का नाही केलं? आणि काय होतं, एवढा पाठीमागे त्या धर्मेंद्र प्रसादच्या काय उभे राहायचे? त्या खुर्चीवर बसून जर तो गेल्या 10 वर्षामध्ये किती वेळा पेपर फुटला आहे हे पुराव्यानिशी राहुलजींनी सांगितलं कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. इतक्या वेळा पेपर फुटतो कसा? आणि याचा अर्थ असा आहे की सरकार त्यामध्ये सहभागी आहे आणि हे सरकार मिळून हुशार विद्यार्थ्यांचा गळा घोटतं आहे, गरीब विद्यार्थ्यांचा गळा घोटतं आहे. जे पैसेवाले आहेत त्यांनीच डॉक्टर व्हावं, सामान्य कुटुंबातील गरीबातील डॉक्टर होऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे. अण्णा हजारे मौन आंदोलन करणार आहे या सगळ्या विषयावर. नाही, आनंद आहे. उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, पण येत आहेत. आता वय झालेलं आहे त्यांचं, त्यावर आम्ही काही फार बोलणार नाही. पण मौन आंदोलन करतायत तर आम्हाला किमान अण्णा हजारेंच्या ज्या संदर्भात चर्चा होत्या की आता अण्णा हजारे कोण आहेत, काय आहेत, कशामुळे शांत झालेत, त्यावर मात्र आता पूर्णविराम लागेल. भाऊ या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलंय की त्यांच्या सर्वोच्च न्यायालयानं मौखिक असं सांगितलंय की
व्हिडिओ पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. सूर्यकांत जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांच्याच एका मौखिक विधानावरून कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना झाली. कॉक्रोच देशातले जनता आहे असं विधान केलं त्यांनी. तर बघा, ज्युडिशरीचा विश्वास सामान्य माणसाचा ढळू नये, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास सामान्य आणि भारतीय लोकांचा ढळू नये, कमी होऊ नये, याची जबाबदारी ही सर्वोच्च न्यायालयाची आहे. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर आसीन असणाऱ्या व्यक्तींनी थोडी संवेदनशीलता ठेवलीच पाहिजे. ज्या पद्धतीनं अमानुषपणे तरुणांनी तरुणींना बदललं, हे जर तुम्हाला ऐकायला वेळ मिळत नसेल तर मग आता न्याय कुणाकडे मागायचा? देशातील जनतेने न्याय कुणाकडे मागायचा? पोलिसांनी कायदा हातात घेतला. हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे की रक्षक भक्षक बनत चाललेत आणि न्यायालयाने जर ऐकायला वेळ नाही म्हणत असतील तर मग न्याय कुणाकडे मागायचा हा देशातील जनता विचार करेल असं मला वाटतं. जे.पी. नड्डा यांनी काल म्हटले की काँग्रेस अलाइड जिथे सरकार आहे, राज्य सरकार, तिथे सुद्धा वेगवेगळे पेपर जे आहेत ते लीक झालेले आहेत असं ते म्हणतात. अरे बाबा, हे पेपर लीक परीक्षा घेण्याचा नीटच्या संदर्भात हा अधिकारच केंद्र सरकारचा आहे. इतर विषयाची इतर काय किरकोळ गोष्टी घेऊन बसले. म्हणजे हे तुम्ही केलेत, आम्ही त्याच्या काळात झाले म्हणून आम्ही करतो असं म्हणायचं आहे काय? तुम्हाला बसवलं कशासाठी? आणि 1000 वेळा कसा पेपर लीक होतो 10 वर्षात? एक वेळ नाही, 2 वेळा. इतक्या वेळा पेपर कसा वारंवार दरवर्षी होतो? अनेक पेपर लीक होत आहेत. जबाबदारी कुणाची आहे? त्या सर्व तिथे बसणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांची आहे ना. दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा नड्डानी आपले पहिले गड्डे बुजवले पाहिजेत, मग दुसऱ्याकडे बोट दाखवले पाहिजेत. संसद भवनामध्ये एनडीएचे आमदार देखील आता उतरलेले आहेत, ते देखील याचं समर्थन करतायत सरकारचं. ते तर करणारच ना. काल पाहिलं ना, आमच्या कार्यालयापुढे आलेत. म्हणजे नीट पेपर आम्ही फोडला, आम्ही जबाबदार आहोत, पोरावर लाठीचार्ज आम्ही केला म्हणून आमच्या कार्यालयापुढे येतात. थोडी तरी लाज असायला पाहिजे. काँग्रेसच्या कार्यालयापुढे आपण का जातो? उलटा चोर, पहिले पोलीस चोरांच्या मागे धावत होते, आता चोर पोलिसांच्या मागे धावत आहेत. असा तो प्रकार आहे. चोरांच्या उलट्या बोंबा काल हे आम्ही बघितलं. आपला पापावर पांघरून घालण्यासाठी दुसऱ्याच्या कार्यालयावर जाऊन आंदोलन करून विषय डायव्हर्ट करायचा आणि तरुणांचा आक्रोश दाबायचा, हे नवा फंडा या भाजपचा आहे. यांना जनता कधी माफ करणार नाही. एनडीएच्या मित्र पक्षातली ती हतबलता आहे की भाजपसोबत त्यांना देखील प्रवाहासोबत वाहून जावं लागतं. हे हतबलताच आहे. सत्तेसाठी लाचार आहेत, त्यामुळे ते सोबत आहेत. सत्ताही त्यांना सर्वोच्च वाटत आहे, त्यांना भीती वाटते मोदी सरकारची. हे काही इच्छेने आहेत असं मला नाही वाटत. फरकडत जाऊन स्वतःच्याला सेफ करण्यासाठी त्यांच्याबरोबर आहेत. हे आता लपून राहिलेलं नाही. अपूर्वा नावाची युवा सेनेची कार्यकर्ता आहे, तुम्हाला उचलून मॅन हँडल केलं. जाणून बुजून सरकार तुम्हाला ज्या पद्धतीचं संरक्षण आहे, सुनील केदार नागपूरमध्ये, प्रफुल्ल गोडसे पाटील नागपूरमध्ये होते, मॅन हँडल जे तुम्हाला केलं जाते तुमच्या सगळ्या नेत्यांना महाविकास आघाडी जाणून बुजून केलं जात आहे. नाही, सगळी तुम्हाला काल नेलं, त्याच्यात काय झालं? नाही, काल फार बळजबरी केली. फार आम्हाला अरे, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो, मार्च करत होतो विद्यार्थ्यांसाठी. तर ह्या आणि अशा पद्धतीनं हाताळणं म्हणजे हे फार पोलिसांची दादागिरी होती, ही गुंडगिरी होती. मला ज्या पद्धतीनं उचललं आणि गाडीमध्ये धक्का दिला माझ्या खांद्याला, मी रात्री मला खूप त्रास होत होता. मला झोप लागत नव्हती रात्री. एवढा मला माझे खांदे दुखत होते. एवढ्या अमानुषपणे उचलून टाकण्याचं काम केलं. ही पद्धत नाही. या पद्धतीनं तुम्हाला आवाज कोणाचा दाबता येत नाही. पण लोकशाही यांना मान्यच नाही आहे. त्यामुळे हुकुमशाही पद्धतीनं सरकार चालवली जात आहे आणि लोकशाहीचा गळा घोटला जातोय. व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे. त्यामध्ये पोलीस तरुणांना धमकी देते का पुन्हा तुम्ही आंदोलनात सहभागी झाले 50-50 ग्राम तुमच्या इथे पावडर टाकून तुम्हाला कायमचं नका ना. आता तेवढंच राहिलं आहे. खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करायचं काम जर पोलीस करत असतील. या देशामध्ये काय इंग्रज होते, त्यावेळेस इंग्रज होते किती? 200-250 इंग्रजांनी या देशावर राज्य केलं. हातात बंदुका कोणाच्या दिल्या? भारतीय माणसाच्या तरुणाच्या हातात बंदुका दिल्या, भरत्या करून घेतल्या. त्यांनीच भारतीय माणसाचा बळी घेतला. जलियनवाला बागमध्ये गोळ्या घालणारे कोण होते? इंग्रज कमी होते. सुरुवात जरी इंग्रजांनी एक गोळीची केली असली तरी बाकी मारणारे तर भारतीयच होते. आता तेच आहेत सत्तेत. इंग्रजाऐवजी दुसरे बसले आहेत. बंदुका मात्र भारतीय हाताच्या माणसात आहेत, भारतीय लोकांचा बळी घ्यायसाठी. सगळ्यात महत्वाचं काल सगळं जे आंदोलन झालं इतके सुद्धा आज मिळालं की मतभेद विसरून सगळ्यांनी एकत्रित, विरोधकांनी एकत्रित येऊन सगळं आंदोलन करावं.
दुसरीकडे ठाकरे बंधू मोर्चा काढताय, पण त्याचबरोबर खतखत मास्तर दिल्लीत जाऊन काँग्रेसवर फार विरोधात बोलताय आणि अर्वाच्या भाषेत म्हणजे भाषा बरोबर नव्हती त्यांनी. नाही, त्याची भाषा काही कोणाला पटली नाही. राहुल गांधीच्या मागे देश उभा आहे, पण त्याला ज्या भाषेत तो बोलला ते चुकीचं आहे. त्याचं समर्थन, त्याच्या कमेंट्स बघा खाली, त्याची ऐशी तैशी केलेली आहे त्या मास्तरची. आणि तुला काय, तू सत्तेला बोल ना, आमच्या हातात काय आहे. आणि काय ते दुसऱ्या पार्टीचा आमच्या पक्षाचा राहुलजी आदेश किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष देतील किंवा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष देतील त्या पद्धतीनं आमचे नेते काम करतात. एवढी साधी अक्कल जर त्याला नसेल तर काय बोलायला गरज नाही. ठाकरे बंधूंचा मोर्चा आहे मोठा 26 तारखेला. प्रिव्हिलेज आहे, हक्क प्रिव्हिलेज तुम्हाला आहे. हक्कभंग वगैरे तुम्ही आणणार आहे का? मॅन हँडल नेत्यांना ज्या पद्धतीने करण्यात आलं प्रिव्हिलेज हक्कभंग तुम्ही आणणार आहे नाही, का? शरद पवारांनी मोदीजींची भेट या संदर्भात अजून मी काही चर्चा केलेली नाही. आमच्या बरोबर बरेचसे नेते मंडळी होती, मी चर्चा करून हा निर्णय घेतला. शरद पवार यांनी मोदीजींची भेट घेतली. काय सांगता? शरद पवार आणि मोदीजींची काल भेट, एकीकडे देशभरात आंदोलन, दुसरीकडे शरद पवार सुप्रिया पंतप्रधानांना भेटल्या. भेटायचं आता कोण कोणाला भेटताय देशात यावर मला अधिक भाष्य करायची गरज नाही. पण मला वाटतं की भेट असेल कोणत्या पर्सनल कारणामुळे असेल त्यांची, त्यामुळं त्याला काही आपण ती राजकीयच भेट होती का असं काही आम्हाला माहीत नाही. कदाचित ती राजकीय भेट होती की नाही हे काही दिवसानंतर कळेल, आज कळणार नाही. पण ते भेट झाली, सुप्रियाजींनी आणि पवारसाहेबांनी भेट घेतली. आणि ज्या वेळेस अशा भेटीगाठी होतात त्यावेळेस अशा चर्चांना ऊत येतो. पण सत्य परिस्थिती काय आहे ते काही काळानंतरच कळते, त्याच्यावर तुरंत रिॲक्शन देण्याची गरज नाही. ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा 26 तारखेला या विषयाला धरून आपण पण सहभागी काँग्रेस म्हणून होणार म्हणजे मतभेद विसरून काय? नाही, मतभेदाचा विषय नाही. पार्टी आपापल्या अनेक प्रकारची आंदोलनं करत आहेत. आम्ही राजाराम आंदोलन केलं, त्यांनी रामरक्षा आंदोलन केलं, सगळे वेगवेगळे आंदोलन, सगळे आम्ही आणि त्यांचा पक्ष एक आहे अशातला भाग नाही ना. आम्ही महात्मा गांधींच्या विचाराचा आम्ही राजाराम केलं, आंदोलन केलं. म्हणजे रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम, त्यांनी रामरक्षा केली. ज्याच्या त्याच्या आयडियोलॉजी धरून ते काम करतात. ठीक आहे, आघाडी म्हणून एक असलो तरी पक्ष म्हणून वेगळे आहोत. त्यामुळे एकत्र आंदोलन वगैरे वरच्या आदेश सगळ्यांनी वरिष्ठ नेते बसतील आणि एकच आंदोलन करायचं ठरवलं तर ते आंदोलन एक होईल पुढे. नाही, अजून ते प्रदेशाध्यक्ष ठरवतील, त्यावर माझं मत व्यक्त करायची गरज नाही. भाऊ, हिंदी में बताइए, पहली बार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पेपर लीक मामले को लेकर ट्वीट किया. प्रधानमंत्री मोदी ने कहा है कि हम फास्ट ट्रैक कोर्ट बनाएंगे, जो नीट का जो और फास्ट ट्रैक कोर्ट बनाने से पहले धर्मेंद्र प्रधान का राजीनामा दे, रिजाइन करवाते. आज ये देश में युवा सुलगते नहीं थे, ये आग भड़कती नहीं थी. युवाओं के मांग को आपने ध्यान नहीं दिया. अब बोल रहे कि फास्ट ट्रैक कोर्ट चलाएंगे, ये चलाएंगे. क्या चला? जब पेपर लीकेज हुआ है उसके लिए जिम्मेदार उस कुर्सी पर, सर्वोच्च कुर्सी पर आसीन आदमी बैठा है, तो नैतिकता होती है ना, कुछ नीतिमत्ता होती है. नैतिकता के आधार पर, नैतिकता के आधार पर पहले रिजाइन देकर बाद में ये सब इंक्वायरी करो. इसको लग रहा है कि प्रधानमंत्री मोदी जो है जितना आक्रोश छात्रों का आया उसको कहीं ना कहीं से दिखावे के लिए एक तरह से घोषणाबाजी कर रहे हैं, करना होगा तो पहले नहीं, देखो अभी सब कुछ हाथ से गवा चुका है. 20 दिन आंदोलन चला, कोई भी उसका सेंट्रल गवर्नमेंट का आदमी डायलॉग करने के लिए नहीं गया. डायलॉग से बहुत सारे प्रॉब्लम हल होते, माइल्ड होता है. आज ज़रूरत क्या पड़ी युवाओं को रास्ते पर उतरने की? क्यों लॉन्ग मार्च करने की ज़रूरत पड़ी? इसके लिए पूरी तरह ये मोदी सरकार जिम्मेदार है. अगर इस आंदोलन को ठीक ढंग से हैंडल करते तो आज ये सिचुएशन पैदा नहीं होती. आज सुबह दिप्के ने एक बयान दिया है, उनका कहना है कि जो झड़प हो रही है उसमें बीजेपी के लोग हैं. 100% है. जो पुलिस का डंडा लेकर जो खड़े थे वो आसपास के पूरे जिम के कुछ लोगों बच्चों को लाया गया, उसके हाथ में पुलिस ने डंडा दिया. वो पुलिस वाले नहीं थे. बिना बैच का पुलिस वाला कैसा था? बिना नेम प्लेट वाला वो भी थे. और वो बहुत सारे जगह में वो फोटो अभी वायरल, बच्चे बहुत होशियार है. आजकल गूगल पे जाओ तो फोटो लगाओ तो पूरा नाम पता सब पता चल जाता है. पूरे के पूरे गुंडों को उतारा था. ये कोई, इसलिए हमने कहा कि ये इस तरह से गुंडों को उतार कर बच्चों के साथ में मारपीट करना ये ठीक नहीं है. और गाड़ी तो पुलिसों ने गाड़ी तोड़ी वहाँ पे, वो भी दिख पड़ा है. वो पूरे कल फोटो राहुल जी ने भी दिखाया, उसके पूरे विजुअल दिखाया. तो इससे यही है, देखो ये आंदोलन अभी रुकने वाला नहीं है. मोदी सरकार को इसकी कीमत बड़ी चुकानी होगी.
क्योंकि ठीक ढंग से इस आंदोलन को उन्होंने हैंडल नहीं किया, इसलिए युवा अब शांत नहीं बैठेगा। यही अभी 2 दिन से पूरा देश में जिस तरह से युवा रास्ते पर उतरकर हर तालुका प्लेस पर, हर गांव में उतरकर सरकार का निषेध कर रहा है, इसका मतलब यही है कि मोदी सरकार को कुर्सी से उतार कर ही इस देश का युवा शांत रहेगा। जेपी नड्डा ने कल प्रेस कॉन्फ्रेंस लेने के बाद राहुल गांधी को ये बताया कि नीट के एग्जाम के बारे में न बोलते हुए जहां जहां कांग्रेस की सरकार है वहां पे भी पेपर लीक। हाँ, तो वहाँ लीकेज हो तो ये लीकेज कर रही है क्या? क्या है नड्डा का कहने का मतलब क्या है? अरे 10 साल में 1000 बार पेपर लीकेज हो रहे, आपको पता है 100 बार हो गए हुए, 200 बार हुए, बार बार लीकेज हो रही, तो तुम क्या कर रहे हो वहाँ पे? वहाँ पे हो रहे तो हम कर रहे, ऐसा बोलना है क्या उनको? सवाल यह है कि तुम्हारे हाथ में दिल्ली की सत्ता है और दिल्ली की सत्ता ने इस बच्चों के भविष्य में जो बच्चे इतने मेहनत करके दिन रात अपने भविष्य के लिए लड़ते हैं, मरते हैं, उनके पेरेंट्स पसीना बहाते, उनके भविष्य का विचार करके ये नहीं होना चाहिए। और नैतिक जिम्मेदारी है ना, धर्मेंद्र प्रधान की जिम्मेदारी नहीं है क्या? तुम शिक्षा मंत्री हो, बार बार पेपर लीक हो रहा है, तो इसकी जिम्मेदारी लेकर तुम रिजाइन करना चाहिए, ताकि दूसरा कोई वहाँ पे बैठे तो उसको डर रहे इस बात का। इसीलिए ये आंदोलन है। दिल्लीचे पोलीसवाले होते ते साध्या वेशात होते, बरेच लोकांचा आक्षेप आहे का ते गुंड आहे का, खरंच पोलीसवाले आहे का? जनरल डायर इथून उल्लेख केला यापूर्वी, जनरल डायरचा उल्लेख केला आणि गुंड पोलिसांच्या वेशात आले असल्याचा आरोप नाही, मी जनरल डायरचा उल्लेख यासाठी की जलियांवाला बागमध्ये जनरल डायर एकच होते, पण बाकीचे सगळे भारतीय पोलीस होते। भारतीय पोलीस म्हणजे हिंदुस्थानच्या हातात बंदूक देऊन इंग्रजांनी हिंदुस्थानी लोकांचाच बळी घेतला ना इंग्रजांच्या काळात, आणि आता तेच होताना बघतोय आम्ही। पोलिसांच्या हातात बंदुका देऊन भारतीय हिंदुस्थानच्याच तरुणांचा बळी घ्यायचं जर तुम्हाला त्यांचा ठरवत असेल तर त्यांच्या कुटुंबाचा आक्रोश येईलच ना। ज्यांनी दंडुका मारला त्या पोलिसांच्या कुटुंबाचा सामना सुद्धा त्या पोलिसांना करावा लागेल। प्रश्न असा आहे की तुम्ही त्या ठिकाणी पोलिसांनाच लावलं नाही, तर तुम्ही आसपासच्या एरियातील गुंडे जमा करून त्यांच्या हातात तुम्ही दंडुके दिलेत आणि पोरांना झोडपायला लावलं, हे लपून राहिलेलं नाही। आणि म्हणूनच त्यांची आयडेंटिटी होत आहे। बघा, काल उलट पोलिसावर तरुण का आक्रमक झालेत? कारण हे सगळे गुंडे आणून जर हे आंदोलन हाताळत असाल, याला शांततेच्या मार्गाने हाताळता आलं असतं, असं आमचं मत आहे। नहीं, आता कल सहकार मंत्री ने जो बोला था कि तकनीकी कारण की वजह से हमने 500 कुछ लोगों की यादी डिक्लेयर किया। मुझे लगता नहीं कि सरकार की मानसिकता जो उन्होंने आंकड़े बताई है कि किसने मेरे ख्याल से 36 लाख किसानों को इसका फ़ायदा होगा, 36 लाख। तो मैं पहले से चलाते आ रहा हूँ कि ये 5-10 हज़ार में सबको जमा करके कर्ज माफ़ी का ढिंडोरा पीटेंगे। कोई किसी को कर्ज माफ़ी का लाभ होने वाला नहीं है। कल के पहले यादी से यही पता चलता है कि किसानों के साथ खिलवाड़ करने के लिए सरकार ने पूरी तैयारी कर चुकी है। कल पहली यादी आने से पता चलता है। देखो, पहिली यादी शेतकऱ्यांच्या बघा, पहिली यादी शेतकऱ्यांची आली त्यातून हे दिसते आहे की या शेतकऱ्यांच्या प्रती किंवा कर्जमाफीच्या प्रती सरकारची उदासीनता आहे। अब 36 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल, पण 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल, हे आकडे फुगवून सांगितले गेलेत। पण प्रत्यक्षात काल जे तांत्रिक बिघाडामुळे आम्ही छोटी यादी प्रसिद्ध केली असं जर म्हणत असतील तर ते केवळ बनवाबनवी आहे, शेतकऱ्यांची फसवणूक आहे। यांना शेतकऱ्यांचे ढिंडोरा पिटून कर्जमाफीचा शेतकऱ्यांना काहीही द्यायचं नाही आहे, हे कालच्या यादीतून स्पष्ट होते आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।